सफाई कामगारांचा नगर परिषदेसमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यातील नगर परिषद तुमसर येथील कंत्राटी सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना निवेदन सादर केले। स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवेदनात मागील 2 महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करणे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी तसेच EPFO व ESICचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 10 जुलैपासून नगर परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सध्या 60 कंत्राटी सफाई कामगार शहराची स्वच्छता राखत असतानाही त्यांना सुरक्षा साहित्य व वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी नगरसेविका रोशनी भोंडेकर, रेखा चकोले, नगरसेवक गुलराज कुंदवाणी तसेच मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते। अमित मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते, तुमसर नगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटी सफाई कामगार म्हणून 60 सफाई कामगार एकूण कार्यरत आहेत। या ठिकाणी बरेच वर्षापासून 16 वर्षापासून कोणी 20 वर्षापासून कार्यरत आहे, पण आज 2-3 महिन्यापासून यांच्या वेतन मिळालं नाही, यांना पगारापासून वंचित आहेत आणि यांना EPF कटत नाही, हँडग्लोव्ह सुरक्षा साधनं मिळत नाही। त्याच्यामुळे या कंत्राटी कामगारांनी गेल्या 10 दिवसापासून 8 ते 10 दिवसापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। तर यासाठी आपण मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं। येत्या 2 दिवसात त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर आम्ही त्या नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणावर सगळे सफाई कामगारांसोबत बसणार आहोत, असं आज निवेदनाच्या माध्यमातून कळवलं आहे। तरी प्रशासनाने दखल घेतली नाही तर आमचं आंदोलन हा नियोजित होणार आहे। किमान वेतन कायदा हा सुद्धा लागू केले पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे। माझे नाव अजय कनोजे आहे, मी तुमसरचा रहिवासी आहे और नगर परिषदमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहे। आणि आमची समस्या अशी आहे की आम्ही काही दिवसापासून आम्हाला काम पण आंदोलन म्हणून करत आहे, कारण की आम्हाला काय पगारसुद्धा बरोबर मिळत नाही, वेळेवर मिळत नाही आणि किमान वेतन पण लागू करत नाहीत। आणि अजूनही आमचे जे कामाचे जे सामग्री आहेत, मतलब आरोग्य साहित्य जे आहेत ते आम्हाला सुरक्षित ठेवू शकतात, ते सुद्धा आम्हाला मिळत नाही। आणि जे काही आम्हाला आमचे जे ठेकेदार आहेत आणि ठेकेदार आम्हाला येऊन भेटत पण नाही आणि आम्हाला नाही का मिसगाईड करतात। आणि आम्ही प्रशासनासंग आम्ही आपली मागणी करत आहेत की आम्हाला त्या ठेकेदारासोबत आमची अशी मागणी आहे की आमचे जे डिमांड्स आहेत जे GR नुसार आम्हाला लागू होतं ते लागू करण्यात यावी म्हणून असं आम्ही त्यांना मागणी मांडलेली आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।